पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत MIDC फेज 1 परिसरात एक इसम गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानं गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपी पप्पू दशरथ राठोड वय 24 वर्ष या सापळा लावून शिताफीनं ताब्यात घेऊन त्याच्याकडून 9,000 रुपये किमतीचा 391 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय। या आरोपीवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड, जयपाल गिरासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, पोलीस हवालदार राजेंद्र कुमार खिलारे, सचिन साळवी, पोलीस नाईक कृष्णा बोराडे, पोलीस शिपाई घनश्याम ठाकूर, गणेश बडे व नाना चव्हाण यांच्या पथकाने केली आहे। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात हे करतायत। मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानं आणि मार्गदर्शनाखाली अवैध धंदे तसेच नशाखोरांविरुद्ध कारवाई नेहमीच केली जाते। त्याचाच एक भाग म्हणून रात्री गस्त करत असताना आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या खबरीवरून आम्ही एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही त्या रेलेव्हंट सेक्शनखाली गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीचं नाव आहे पप्पू दशरथ राठोड। याच्यापूर्वी पण त्याचे पोझिशनचे म्हणजे ताब्यात बाळगण्याचे, जे विक्रीसाठी ताब्यात बाळगणे, गांजा ताब्यात बाळगणे असे गुन्हे आहेत। तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच असलेला पप्पू राठोड याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत।